प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी धनपरिमेय संख्या कोणती? आपल्याला पर्याय दिलेला आहे -5/9. दुसरा पर्याय दिलेला आहे -8/-5. तिसरा पर्याय 5/-11. चौथा पर्याय दिलेला आहे 0/3. मग आता धनपरिमेय म्हणते म्हणजे संख्या धन आली पाहिजे. मग आता ही तर संख्या कशी आहे? मायनस आहे. इथे एका ठिकाणी मायनस चिन्ह म्हणजे हे सुद्धा मायनस आहे. आणि जर का समजा आपण येले जर का शून्यले जर का 3 भागतो म्हटलं तर भागाकार काय जाणार? शून्यच येणार. ठीक आहे, म्हणून हे तर भाग जात नाही. म्हणून मायनस मायनस काय होणार? हे प्लस होणार. म्हणजे संख्या कोणती उरली? फक्त 8/5. म्हणजे पर्याय क्रमांक 2 8/5. क्रमांक 52. एक दुकानदार 8 रुपये किलोग्राम व 10 रुपये किलोग्राम या दराने 12 किलोग्राम व 6 किलोग्राम साखर खरेदी करतो. ते दोन्ही साखर तो एकत्रित करून विकतो, तर त्या साखरेचा मिश्रणाला प्रति किलो भाव किती म्हणते? पहा, 8 रुपये किलोग्रामची साखर आहे. 8 रुपये किलोग्रामची साखर आणि दुसरी साखर आहे 10 रुपये किलोग्रामची साखर. मग 8 रुपये किलोग्रामनं तो 12 किलोग्राम साखर खरेदी करते. म्हणजे 12 × किती होणार? 96 किलोग्राम त्यानं साखर खरेदी केली. त्यानंतर 10 रुपये किलोग्रामनं तो 6 किलोग्राम साखर खरेदी करते. तर म्हणजे किती रुपये होणार? 60 रुपये होणार. ठीक आहे, याचे किती रुपये होणार? याचे 60 रुपये होणार. ठीक आहे, याचे 60 रुपये होणार, 96 रुपये होणार. म्हणजे एकूण रुपये किती झाले? इथं 6 9 किती झाले? 156 रुपये झाले. तर ते दोन्ही साखर जो एकत्रित करतो. आता हे दोन्ही साखर एकत्रित करतो म्हणजे किती साखर आहे त्याजवळ? 10 किलोग्राम साखर आणि 8 किलोग्राम साखर. म्हणजे एकूण किती किलोग्राम आहे? 18. आणि किती रुपयाची झाली? 18 किलोग्राम साखर झाली 156 रुपयाची. तर 1 किलोग्राम साखर कितीची? म्हणून 156 भागेला 18. 156 जर का आपण 18 भाग देतो म्हटलं देणार 8.66 रुपये. म्हणजे काय रुपये किलो साखर पडली? पर्याय क्रमांक 1 8.66. प्रश्न क्रमांक 13 दिलेला आहे 2p अधिक q या ही 2 अंकी संख्या 17 आहे. म्हणजे हे बरोबर किती आहे? म्हणते 17 आहे. जर एकक स्थानी जर का q असेल, जर का एकक स्थानी जर का q असेल तर p बरोबर विचारलं. म्हणजे एकक स्थानी q असेल म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा जो इथं एकक अंक आहे, एकक अंक म्हणजे आपण याला असं सुद्धा लिहू शकतो. पहा, म्हणजे 17 म्हणजे काय म्हणू शकतो आपण? 10 अधिक 7. मग 10 अधिक 7 म्हणजे इथे या ठिकाणी 7 होता. म्हणजे हा काय झाला? याचा एकक आणि हा काय झाले? दोन्ही मिळून दशक झाले. तर एकक स्थानी समजा 7 आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ क्यूच्या ठिकाणी 7 आहे. ठीक आहे, मग ह्या 2च्या ठिकाणी 2, तर पीच्या ठिकाणी काय येणार? तर दोघांची बेरीज 17 आली पाहिजे. मग आता पर्यायापैकी जर आपण पीच्या ठिकाणी जर आपण 5 घेतो म्हटलं, इथं काही म्हणजे गुणाकार असते. 5 दुनी 10. 10 अधिक 7 म्हणजे किती होणार? 17. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ पीच्या ठिकाणी काय येणार? 5. म्हणून पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न क्रमांक 54. 3 संख्येची सरासरी 28 आहे. पहिली संख्या दुसरी संख्येपेक्षा अर्धी, तिसरी संख्येपेक्षा दुप्पट. तर तिसरी संख्या कोणती? 3 संख्या, पहिली, दुसरी आणि तिसरी. ह्या 3 संख्येची सरासरी 28 आहे. म्हणजे 28 गुणिले 3. ठीक आहे, पहिली संख्या दुसरीपेक्षा अर्धी म्हणजे समजा आपण हे 2 पकडले, याच्यापेक्षा अर्धी म्हणजे 1 पकडू. आणि व दुसरीपेक्षा अर्धी आणि तिसरीपेक्षा दुसरी संख्या दुप्पट. तिसरीपेक्षा दुसरी संख्या जी आहे म्हणते आणि तिसरी संख्या दुसरीपेक्षा दुप्पट म्हणजे ते किती होणार? 4. मग आता x म्हणजे याची जर का बेरीज करतो म्हटलं तर किती होणार? हे टोटल 7x. 7x बरोबर 28 गुणिले 3. म्हणून इथं 7 चौक 28, 4 त्रिक किती झाले? 12. तर तिसरी संख्या कोणती? म्हणून तिसरी संख्या म्हणजे xच्या ठिकाणी आला आपल्याला 12. म्हणजे तिसरी संख्या होणार 4 गुणिले 12 म्हणजे किती होणार? 48. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 55 म्हणते 0.12, 3.6 आणि 0.108 याचा लसावी म्हणते किती? मग आता सर्व संख्या तुम्हाला इथं एकूण किती घरानंतर सर्वाधिक पॉईंट आहे? 2. तर सर्व संख्या तुम्हाला सारखं करणं आहे. म्हणजेच जर का समजा आपण याला 0.12 गुणिले काय करू? 100. 3.6 गुणिले काय करणार? 100. आणि 1.08 गुणिले काय करणार? 100. कारण की सर्वाधिक घर 2 घंटार म्हणून 100 गुणलं. मग हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे भागेला 100. हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे भागेला 10. हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे भागेला 100. मग 0 0 कटला, याचा हा 0 कटला, याचा हा 0 इथं कटला. ठीक आहे, 0 कटला. म्हणजे आपल्याला उरले 12, 360 आणि 108. 12, 360 आणि 108 याचा जर का आपण या ठिकाणी लसावी काढतो म्हटलं सगळ्यात पहिले 3 भाग देऊ. 3 चौक 12, 3 1 3, 3 2 6, इथं 3 3 9, 3 6 18. पुन्हा जर का आपण भाग देतो म्हटलं तर आपण आता 2 भाग देऊन पेऊ. 2 भाग देऊ म्हणजे समजा बेदुनी 4, इथं 60, इथं किती येणार? 18. पुन्हा 2 1 30, इथं किती येणार? 9. आता 3 1 10 आणि 3. पुन्हा 3 भाग देतो म्हटलं 1 10 आणि 1 आणि पुन्हा किती ना 10 न. मग 3 त्रिक 9, 9 दुनी 18, 18. ठीक आहे, 9 3 दुनी 6, 7 दुनी 12, 12 त्रिक 36 आणि 36 त्रिक 108 गुणिले 10 म्हणजे किती येणार? 1080. म्हणजे याचा लसावी किती येते? याचा एलसीएम किती येणार? 1080. 1080 याचा लसावी याला सर्वाधिक आपण किती घरांतर पॉईंट घेतले? 2. म्हणून उजवीकडून 2 घरांतर पॉईंट म्हणजे काय येणार? 10.80. म्हणजे पर्याय क्रमांक 1 10.80. 56.
संजूने बँकेत सुमारे 9,000 रुपये बचत केली. तो आता दर महिन्याला 200 रुपये बँकेत जमा करतो. 24व्या महिन्यानंतर एकूण बचत किती होणार? मग पहा, एकूण महिने दिले आपले 24 महिने. एकूण महिने 24 दिले, तर या ठिकाणी काय करावं लागते? पहिला हप्ता जेव्हा भरू आपण तिथून आपण महिने धरायला लागून तिथून सुरुवात करायला लागून, म्हणजे पहिल्याच हप्त्यात आपण पकडत नाही. मग काय होणार? 24 वजा 1 म्हणजे किती होणार? 23. प्रत्येक महिन्याला 2300 रुपये 200 रुपये बचत, म्हणजे 23 दुनी किती झाले? 4600 रुपये बचत झाली. ठीक आहे. पहिले किती रुपये बचत होती? 9,000 रुपये. 9,000 प्लस इथे या ठिकाणी 4600 जर का जोडले तर किती होणार? 13,600 रुपये काय एकूण बचत होणार. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 57 इथं येणार 4चा वर्ग भागेला 9चा वर्ग. या संख्येमध्ये कोणती संख्या जोडावी? या संख्येमध्ये कोणती संख्या जोडा लागन? या संख्येमध्ये तुम्हाला कोणती संख्या जोडायची लागन की याचं उत्तर हे 4/9 येणार. मग आता 4 चौक किती मिळाले आपल्याजवळ? 4चा वर्ग 16, 9चा वर्ग 81. पर्यायापैकी जर का समजा पर्याय क्रमांक आपण इथं चौथा उचलला, म्हणजे 36 जर का आपण प्लस केले तर गुणोत्तर किती आला पाहिजे? 4/9 आला पाहिजे. इथं 6 6 12 2 हात चालले, 1 3 4 आणि 1 5. ठीक आहे. 6 1 7 8 3 11 म्हणजे किती झाले? 52/117. म्हणजे कोणत्या एका संख्येने भाग जाते? 13 भाग जाते. 13 चौक 52, 13 9 117 म्हणजे गुणोत्तर 4/7 म्हणजे किती जोडा लागन? 36 जोडा लागन, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 59. पहिल्या नळाने 1 टाकी 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने 12 तासात भरते व तिसऱ्या नळाने 20 तासात भरते, तर तिन्ही नळांनी टाकी किती तासात भरेल? पहा, पहिला नळ म्हणजे ए नळाने 1 टाकी 8 तासात भरते. त्यानंतर बी नळाने 30 टाकी 12 तासात भरते. त्यानंतर सी नळाने 30 टाकी 20 तासात भरते. जर का आपल्याला एकूण क्षमता काढायची त्याचा लसावी काढा लागन, तर याचा लसावी जर आपण काढतो म्हटलं या ठिकाणी 8 12 आणि 20 याचा लसावी जर आपण काढतो म्हटलं, पहा इथं 8 12 आणि 20 जर का 2 भाग 4 6 10 पुन्हा 2 2 3 आणि 5 लसावी बेदुनी 4 4 दुनी 8 8 24 24 5 किती होणार? 120 म्हणजे लसावी किती होणार? 120 होणार. म्हणजेच मग ए हा 120 लिटर 8 तासात भरते, म्हणजे एका तासात 8 1 8 8 5 40. इथं 12 10 120 आणि इथं किती होणार? 6. ठीक आहे. 6 120. मग काय म्हणतात? तिन्ही मिळून, तर तिन्ही मिळून एका तासाची क्षमता किती आहे? 15 10 25 25 6 131 म्हणजे 120/31. 120/31. तर छेदात 31 कोणत्या ठिकाणी येते? तर छेदात 31 असणार ऑप्शन एकच आहे, ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे उत्तर येणार 3.27/31. 60. 24 व्यक्ती प्रतिदिवस 7 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. पहा, 24 व्यक्ती प्रतिदिवस 7 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम म्हणजे काम एकच आहे. 21 व्यक्ती दररोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करणार? म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह. बस आपल्याला आता हे सोडवणं आहे. मग 8 1 8 8 2 16 8 3 24. त्यानंतर इथं 2 9 18 येणार. मग इथं येणार 7 3 21 आणि 9 1 9 9 2 18 म्हणजे 189 आहे का नाही? 24 व्यक्ती दररोज 7 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. तर 21 व्यक्ती रोज 8 तास काम करून, तर 21 व्यक्ती म्हणते ना, 21 व्यक्ती म्हणजे इथे 21 येणार. मग जर काय आपण सोडवतो म्हटलं, इथे या ठिकाणी 8 1 8 8 3 24 इथं 3 7 21 3 3 कटले म्हणजे किती उरले? फक्त 18 उरले, म्हणजे पर्याय क्रमांक 4 18. प्रश्न क्रमांक 61. 5च्या पहिल्या 6 प्रश्न क्रमांक 61. 5च्या पहिल्या 6 गुणांकांची सरासरी किती? पहा, 5चा पहिला गुणांक येणार 5 1 5 आणि 6वा गुणांक येणार 5 गुणिले 6 म्हणजे 30. याची सरासरी म्हणते म्हणजे 5 अधिक 30 म्हणजे पहिली संख्या दुसरी संख्या एकूण संख्या झाल्या 2 म्हणजे भागेला 2 एक झाले 35 भागेला 2 म्हणजे किती येणार? 17.5. पर्याय क्रमांक 1. 62. एका दुकानदाराची 30 दिवसाची सरासरी विक्री 155 आहे. पहिल्या 15 दिवस सरासरी 190 आहे. तर त्यानंतरच्या 15 दिवस सरासरी किती? पहा, आता याचा गुणाकार केल्यापेक्षा जबरदस्त तुम्हाला ट्रिक सांगतो, जुगार सांगतो. म्हणजे पहा, एकूण 30 दिवसाची 155 त्यापैकी 15 दिवसाची किती येते? म्हणजे 190. ठीक आहे. मग उरले किती दिवस? 15. आणि 15 दिवस किती झाले? 30. ह्या 30 दिवसाची एकूण सरासरी किती आहे? म्हणजे 155. म्हणजे इथं लिहिला आपण 155. ह्या 15 दिवसाची माहिती म्हणजे x. मग आता 15 15 कटलं म्हणजे 1 1चा रेशो आला. याच्यापेक्षा हे या ठिकाणी कितीनं कमी आहे? 35 कमी आहे. 35 काय आहे? जास्त आहे. मग इकडे 35 जास्त आहे तर काय होणार? इकडे 35 कमी होणार. म्हणून 155 वजा 35 म्हणजे किती येणार? 120. म्हणजे त्या 15 संख्येची सरासरी किती येणार? 120 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 63. एक दुकानदार 10 वस्तूच्या खरेदी किंमतीवर एक वस्तू मोफत देतो, तर एकूण तर शेकडा सूट किती? पहा, इथं लिहायचं या ठिकाणी मोफत वस्तू, या ठिकाणी लिहायचं मोफत वस्तू भागेला येणार एकूण वस्तू. मोफत वस्तू भागेला एकूण
वस्तून टक्के पाहिजे गुन्हेला काय होणार 100. मोफत वस्तू किती भेटते 1 आणि एकूण वस्तू होणार 10 आणि 1 11 गुन्हेला काय होणार या ठिकाणी 100 आणि 100 गुणिले 11 100 गुणिले 10 म्हणजे 100 आणि 100/11 100% भेटेल सूट भेटेल म्हणजे पर्याय क्रमांक 2. 64 1 ते 777 पर्यंत एकूण अंक किती पहा. आता आपल्याला एकूण अंक काढणं 1 ते 777 पर्यंत म्हणते. आपल्याला ह्या गोष्टी काही गोष्टी याच्यातल्या बेसिक माहीत पाहिजे. तर आपल्याला लक्षात पाहिजे का 1 ते 99 पर्यंत एकूण अंक होतात 189. त्यानंतर 99 नंतर येणार 100. 100 ते किती पाहिजे 777. आता प्रत्येक एकूण संख्या किती होणार तर एकूण संख्या जर आपण काढतो म्हटलं तर 77 तसे 7 म्हणजे 677 एकूण संख्या प्लस 1 म्हणजे 678 एकूण संख्या होणार. प्रत्येक संख्येत अंक किती आहे 3 म्हणून या ठिकाणी गुन्हेला काय करायचं 3 करायचं. मग आता गुन्हा काय करायला 8 त्रिक 24 4 हातचे आले 2 7 त्रिक 21 21 आणि 2 23 3 हातचे आले 2 साइन त्रिक 18 19 म्हणजे 19 20 म्हणजे किती झाले 20 34 आणि हे म्हणजे 20 34 प्लस 189 जर करतो म्हटलं बेरीज 9 आणि 4 1303 हातचा आला 1 8 आणि 4 1200 हातचा आला 1 आणि 1 आणि 1 2 आणि 2 म्हणजे किती 2223 म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 4 2223. 65 एका परीक्षेत 35% विद्यार्थी इतिहासात अनुत्तीर्ण झाले. आता 35% हे जे झाले इतिहासात काय झाले नापास झाले. ठीक आहे. त्यानंतर 25% विद्यार्थी गणितात नापास झाले. 25% जे विद्यार्थी आहे हे गणितात काय झाले नापास झाले. दोन्ही विषयात 15% विद्यार्थी नापास झाले. मग काय करायची याची बेरीज करायची. 5 आणि 5 10 ची 0 हातच्या आले म्हणजे किती टक्के नापास झाले 60% नापास झाले. नापास 60% नापास झाले. दोन्ही विषयात किती टक्के नापास झाले 15% नापास झाले. म्हणजे नापास मधून नापास गेले काय भेटेल नापास भेटेल म्हणजे किती टक्के नापास भेटन नापास भेटेल 45%. तर परीक्षेत उत्तीर्ण किती झाले म्हणजे एकूण किती टक्के ते 100%. त्याच्यापैकी 45% काय झाले नापास झाले. मग उत्तीर्ण किती झाले मग 55% काय झाले पास झाले म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका संख्येला 342 ने भागल्यास 47 उरतात तर त्याच संख्येला 18 ने भागल्यास काय होणार पहा. एका संख्येला काय म्हणते एका संख्येला 342 ने भागल्यास किती उरतात 47 उरतात 47 उरतात म्हणते तर त्या संख्येला 18 ने भागल्यास किती उरतात. मग असं काय करायचं उरतात मग जे उरतात म्हणते ना त्याला त्या संख्येने भागून द्यायचं म्हणजे 47 भागेला काय येणार 18. याला जर का भागतो म्हटलं तर काहीतरी उरून 18 एका 18 तर दोन्ही 36 मग 47 वजा 36 म्हणजे किती उरते 11 उरते म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 3. 67 1.4 च्या डोक्यावर रेषा आहे याचा अपूर्णांक दर्शवा म्हणते. मग पहा आता याच्या डोक्यावर रेषा म्हणजे म्हणण्याचा अर्थ हा एकता जसच्या तसा राहणार आहे. ठीक आहे. इथं जर का समजा आपण या ठिकाणी जर का विचार करतो म्हटलं तर अधिकचं चिन्ह येणार. ठीक आहे 4 याच्या डोक्यावर एक म्हणजे येणार 9. ठीक आहे. मग आता हे आपण सोडतो म्हटलं 4 1 4 4 4 1 4 इथं एका संख्या डोक्यावर रेषा म्हणून काय येणार 9 2 असते 2 वेळा 9 आलं असतं 4 1 4 आणि 4 3 13 13चे किती झाले या ठिकाणी 9. प्रश्न क्रमांक 68 दोन संख्येचे गुणोत्तर 5 या 7 आहे व त्यांची बेरीज 132 आहे तर त्यांचा फरक किती म्हणजे पहा. गुणोत्तर समजा पहिली संख्या आणि दुसरी संख्या याचं गुणोत्तर 5x आणि 7x आहे. यांची बेरीज म्हटलं तर किती येणार म्हणते 132 येणार 132. मग आता 7 आणि 5 गुणिले 12x बरोबर किती झाले 132 म्हणजे x बरोबर किती झाले या ठिकाणी 11. तर त्यांच्यातील फरक किती म्हणते मग 7x आणि 5x मधला फरक कितीचा 2चा. तर इथं x म्हणजे 11 तर 2x म्हणजे किती 11 2 22 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 69 प्रश्न क्रमांक 69 ए बरोबर 5b आणि c छेद 4 बरोबर b आहे तर ए यास b यास c बरोबर किती पहा. आता इथं काय करायचं पाला इथं काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे मग हा इकडे भागाकार गुणाकारात म्हणजे 1a बरोबर 5b तर इथं या ठिकाणी मग आता c बरोबर b 4 इथं काही नाही म्हणजे येणार 1. मग a ची किंमत b होणार b ची किंमत a होणार म्हणजे a बरोबर होणार 5 b बरोबर होणार 1 c बरोबर होणार 4 b बरोबर होणार 1. मग तुम्हाला कोण पाहिजे abc पाहिजे. मग abc पाहिजे म्हणजे a यास b यास c. a किती आहे 5 b किती आहे 1 b किती आहे 1 आणि c किती आहे 4. मग आता या ठिकाणी काय करायचं लक्षात ठेवा जर का तुमचं मधलं गुणोत्तर जर का सेम असेल तर कधीच गुणाकार करायचं जसच्या तसं लिहून ठेवायचं. हे 5 1 आणि काय येणार 4 म्हणजे 5 1 4 पर्याय क्रमांक 2. क्रमांक 70 एका रकमेचा 5% वार्षिक दराने 3 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील अंतर 61 रुपये आहे तर मूळ रक्कम किती पहा. 5% सरळ व्याज दराने चक्रवाढ व्याजाने अंतर दिलेलं आहे म्हणजे याचं सूत्र येते पहा. अंतर बरोबर P अधिक R छेद 100 n 3 वर्ष म्हटलं आहे म्हणून 300 अधिक R भागेला काय होणार 100.
मग अंतर दिलेलं आहे 61 रुपये. पी म्हणजे मुद्दल आपल्याला माहीत नाही. दर किती दिलेला आहे 5% म्हणजे येणार 5/100. तर इथं घ्यायचे 2 वर्ष घ्यायला लागेल म्हणजे इथं किती वर्ष घ्यायला लागेल 2 आणि उरलेले 1 वर्ष इकडे म्हणजे इथं होणार 300 अधिक 5 भागेला होणार 100. ठीक आहे. मग इथं 61 बरोबर पी गुणेला 5/100 गुणेला 5/100 गुणेला 300 5/100. आता हे आपल्याला सोडवणार पी काढणार म्हणजे इकडे सगळे गुणाकारचे भाग करतात. म्हणजे 61 गुणेला 100 गुणेला 100 गुणेला 100 भागेला 5 गुणेला 5 गुणेला 305 बरोबर 3. मला लक्ष द्या, हे जर का सोडून 5 5 25 25 चौकीत झाले 100. इथं 61चं हे किती पट येते 5 पट येते. मग इथं काय होणार 5 8 40 आणि 8 3 0 म्हणजे किती 8000 म्हणजे मुद्दल किती होती 8000 म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 72. एका वृत्तचित्तीचे वक्र पृष्ठफळ 1760 सेंटीमीटर आहे तर वृत्तचित्रीची उंची 10 सेंटीमीटरला त्रिज्या किती मग पहा. आता इथं या ठिकाणी जर आपण सूत्र जर का लावतो म्हटलं वृत्तचित्रीचे वक्र पृष्ठफळ बरोबर सूत्र येते पाया आर एच. ते मग वृत्तचित्रीचे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे 1760 बरोबर 2 गुणीला पाया दिलेला आहे का पाया किती दिलेला आहे नाही पाया 2207 असते. ठीक आहे. त्रिज्या आपल्याला काय त्रिज्या काढायची म्हणजे त्रिज्या जशी उंची किती आहे इथं 10 उंची आपण 10 लिहिली. मग आपल्याला त्रिज्या काढायची इकडे भागाकार करण्याची सगळी वस्तू गुणाकार करण्याची. मग पहा 1760 भागाकाराची गुणाकार जाणार म्हणजे काय होणार गुणीला 7 22 गुणीला 2 गुणीला 10 बरोबर काय भेटणार आपल्या त्रिज्या. हे जर का आपण या ठिकाणी सोडतो म्हटलं 11 भाग झाले पाहिजे 11 दुनी 22 11 1 11 11 सकम 66. इथं 4 झाले 4 चौक 16 म्हणजे किती झाले 40. हे 0 0 कडले 7 चौक 28 म्हणजे या ठिकाणी त्रिज्या किती 28. प्रश्न क्रमांक 73. 4 गुराखीने काही गायी घेतल्या त्यापैकी ए ने 18 गायी 4 महिने पोचली. आता ए ने 18 गायी 4 महिने पोचली म्हणजे 18 गायी किती महिने पोचली 4 महिने पोचली. बी ने 25 गायी 2 महिने पोचली. बी ने 25 गायीची 2 महिने पोचली. सी ने 28 गायी 5 महिने पोचली आणि डी ने 21 गायी 3 महिने पोचली. तर ए ला किती रुपये भेटले म्हणजे 360 रुपये. म्हणजे ए न 18 गायी 4 महिने पोचली तर एले किती रुपये भेटले म्हणजे 360. मग आता याचे गुणाकार किती करतो म्हटलं तर पहा इथं 18 किती होणार 72. 72 म्हणजे किती रुपये होणार आले 360 रुपये. तर एक म्हणजे किती होणार म्हणजे 360 भागेला 72. तर इथं 36 1 36 36 दुनी 72 म्हणजे एक म्हणजे किती होणार इथं 5. मग आता सगळ्याचा जर का आपण हिशोब काढतो म्हटलं तर 25 दुनी किती होणार या ठिकाणी 50. इथं 8 45 0 8 4 5 दुनी 10 4 14 म्हणजे 140. इथं 3 1 3 3 दुनी 6ची बेरीज करतो म्हटलं आपण 3 आणि 2 किती झाले 5. इथं या ठिकाणी 6 4 10 5 15 15 आणि इथं या ठिकाणी 7 22 2 हातचे आले 2. इथं 1 2 3 म्हणजे किती झालं 325. 325 गुणीला 5 गुणाकार करतो म्हटलं म्हणजे 5 5 25 5 चल 2 5 दुनी 10 11 12 2 हातचा आला 1 5 3 15 1 16 म्हणजे किती रुपये होणार 1625 रुपये होणार एकूण 1625 पर्याय क्रमांक 2. 74. प्रश्न क्रमांक 74. 2 अधिक 1/5 अधिक 1/50 अधिक 1/500 बरोबर किती मग पहा. आता आपल्याला हे प्रश्न सोडवावा लागेल. इथं काही नाही म्हणजे समजून घ्यायचं 1 आहे. मग 1 5 50 आणि 500चा जर का एलसीएम काढतो म्हटलं म्हणजे येणार 500 येणार. मग 1 किती वेळा गुणा लागेल म्हणजे 500 येणार. 1 500 वेळा गुणा लागेल तर 500 येते. म्हणून इथं 500 ने गुणलं म्हणून वरतं सुद्धा 500 आपल्याला गुणाकार करायला लागेल. 500 गुणिला 2 म्हणजे किती होणार 1000 होणार. अधिक 5 न किती वेळा गुणलं तर 500 येते. 5 न जर का समजा तुम्ही 100 वेळा गुणलं तर 500 येते. वरतं सुद्धा 100 न गुणा 100 1 इथं किती येणार 100. इथं 50 न किती वेळा गुणा लागेल 10 वेळा म्हणून वरतं सुद्धा 10 वेळा म्हणजे इथं 10. इथं 1 वेळा म्हणजे इथं किती आले 1. म्हणजे याची बेरीज करतो म्हटलं जर आपण तर इथं बेरीज जर का आपण करतो म्हटलं किती येणार 1 1 1 भागेला काय येणार 500. म्हणजेच 1 1 1 500 म्हणजे म्हणून 5 गुणीला काय म्हणून आपण इथं 100. याला जर का भागाकार देतो म्हटलं तर 5 1 5 5 दुनी 10 उरला किती 1 पुन्हा झाले 11 5 दुनी 10 उरला किती 1 पुन्हा झाले 11 5 दुनी 10 उरला किती 1 भाग जात नाही म्हणजे पॉईंट दिलेला. ठीक आहे. म्हणजे 5 दुनी 10 म्हणजे किती येणार इथं 222.2 भागीला काय आलंय 100. हा पॉईंट काढतो म्हटलं म्हणजे अजून एक शून्य खाली आला. एकूण शून्य झाले 3 म्हणून हे 3 शून्य काढून वरतं 3 काढून पॉईंट 1 2 3 म्हणजे उत्तर काय येणार 2.222. पर्याय क्रमांक कोणता येणार. प्रश्न क्रमांक 75. 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 अंक आहे आणि त्यांच्या अंकातील बेरीज त्या संख्येच्या 107 पट आहे. पहा 2 अंकी संख्या म्हणजे इथं ऑप्शन दिलेला आहे 63 73 83 आणि 93. आता 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 3 आहे प्रत्येक ठिकाणी 3 आहे आणि त्यांच्या अंकाची बेरीज किती झाली 6 आणि 3 9 7 आणि 3 10 8 आणि 3 11 9 आणि 3 12. त्यांच्या अंकांची बेरीज त्या संख्येच्या 107 पट म्हणजे ह्या संख्येच्या 107 पट येते का पाहू 63च्या 107 + 7 9 63 9 येते बरोबर आहे.
आता 73च्या 1/7 पट भाग जातच नाही, इथे 7 भाग जात नाही, इथे 7 भाग जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 1 बरोबर येणार 63. तर आग्नेय दिशेला पूर्व दिशा म्हटली, वायव्य दिशेला पश्चिम दिशा म्हटले, तर नैऋत्य दिशेला दक्षिण दिशा म्हटले, तर उत्तर दिशेला कोणती दिशा म्हणावी? पहा या ठिकाणी जर का आपण इथं दिशा काढतो म्हटलं, आग्नेय दिशेला पूर्व दिशा म्हटली म्हणजे आग्नेय दिशा जी आहे इले कोणती दिशा म्हणायला लागेल? पूर्व दिशा म्हटली म्हणते. पूर्वच्या विरुद्ध कोणती? तर मग इथं कोणती येणार? पश्चिम येणार. ठीक आहे, मग पश्चिमच्या जर का इकडच्या साईडनं जर का विचार करतो इथं कोणती दिशा येणार? उत्तर येणार. आणि इथं कोणती दिशा येणार? दक्षिण दिशा येणार. ठीक आहे, तर उत्तर दिशेला कोणती दिशा म्हणायला? उत्तर दिशा इथं आली, मग उत्तर दिशा ही इथं कोणती दिशा असते? तसं पाहिलं तर इथं कोणती दिशा असते? ईशान्य दिशा असते. म्हणजे उत्तर दिशेला कोणती दिशा म्हणायला लागेल? ईशान्य दिशा, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 78, गणेशचा रांगेत 25वा क्रमांक आहे. समजा या ठिकाणी गणेश आहे, गणेश हा रांगेत 25व्या क्रमांकावर आहे. त्याच्या अलीकडे महेश आहे, म्हणजे हा 25 आहे, तर अलीकडे महेश म्हणजे हा किती असेल? 24वा. व गणेशच्या नंतर कोण आहे म्हणते? योगेश आहे. गणेशच्या नंतर योगेश आहे, म्हणजे हा 25 हा किती असेल? 26 असेल. महेश रांगेत मध्यभागी, हा जर का समजा मध्यभागी आहे, म्हणजे याचा क्रमांक मध्यभागी 24वा आहे, तर याच्या अलीकडे किती व्यक्ती असेल? 23. पुढं आणि याच्या अलीकडे किती असेल? 23 असेल. मग 23 30 किती? 46. आणि स्वतः महेश म्हणजे किती झाले? 47, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 79 म्हणते विसंगत घटक ओळखा म्हणते. मग इथं दिलेलं आपल्याला भारत, या ठिकाणी दिलेला आहे जर्मनी, या ठिकाणी दिलेला आहे इराण आणि दिलेला आहे चीन. मग विसंगत घटक कोणत्या ना? जर्मनी, कारण की भारत आशिया खंडात, इराण आशिया खंडात, चीन आशिया खंडात, जर्मनी जे येते युरोप खंडात येते, म्हणून विसंगत घटक कोणता येते? जर्मनी. क्रमांक 35, प्रश्न क्रमांक 80, 35 मुलांच्या रांगेत यम हा उजवीकडून 15वा आहे. उजवीकडून 35 मुलं आहे टोटल. ह्या उजवीकडून जर का विचार करतो म्हटलं, यम हा कितवा क्रमांक आहे? 35व्या क्रमांकावर आहे, 15व्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, 15व्या क्रमांकावर उजवीकडून. आणि यम ओ आरच्या मध्ये 10 मुलं आहे म्हणते. यम ओ आरच्या एकूण 35 असेल, तर यम ओ आरच्या मधात किती मुलं आहे म्हणते? 10 मुलं आहे. म्हणजे हे समजा मधातले 10, मग हे किती झाले? 25, म्हणजे उरलेले इकडे किती असेल? मग 10. ठीक आहे, तर डावीकडून आर, यम ओ आरच्या मध्ये 10 मुलं, डावीकडून आरचा क्रमांक किती? मग डावीकडून जर का आरचा क्रमांक मोजतो म्हटलं तर किती येणार? मग 10. ठीक आहे, 10 आणि 10 20, एकूण टोटल 35, म्हणजे डावीकडून 10वा. पहा आता जर का पूर्ण जर का मानतो म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35, 35 मुलं मांडली. तर मुलांच्या रांगेत यम हा उजवीकडून 15वा. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, इथं कोण आहे? यम. व यम व आरच्या मधात 10. मग इथं जर का मधात जर 10 व्यक्ती सोडायचं म्हटलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 व्यक्ती सोडले, म्हणजे इथं कोण येणार? आर येणार. म्हणजे आरचा क्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, इकडून 10वा आला. तर डावीकडून आरचा क्रमांक, तर डावीकडून आरचा क्रमांक कोणता मिळाला? समजा इकडून 10वा मिळाला, आणि इकडून याचा क्रमांक 15 मिळाला, म्हणतात 10. ठीक आहे, मग आता असं मांडलं तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, इथं यम आला. ठीक आहे, मग इकडून जर का समजा या ठिकाणी जर का मोजतो म्हटलं तर डावीकडून तर आरचा क्रमांक दिलेला नाही, फक्त तुम्हाला विचारलाय. मग इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 व्यक्ती इथं ठेवून आपण आरले सुद्धा इथं ठेवू शकतो. म्हणजे आरचा क्रमांक आपण इकडून सुद्धा मोजू शकतो. आलं की लक्षात? म्हणजेच इकडून मोस्ट इथेही आरले ठेवतंय, ते आरले इथे ठेवतंय, इथेही आरले ठेवलं तरी 10च व्यक्ती होणार, इथेही आरले ठेवलं तरी 10च व्यक्ती होणार. म्हणून त्याच्यात माहिती काय लिहायला लागेल आपल्याला? अपूर्ण लिहायला लागेल. तर यापैकी उत्तर येणार नाही आहे, कारण की उत्तर कसं आहे? एक तर इकडून येते, उत्तर इकडून येते, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता? माहिती अपुरी आहे. तुम्ही असं याच्यात म्हणू शकत नाही काही उत्तर यापैकी नाहीचा अर्थ काय होते? उत्तर निघते पण ऑप्शन मध्ये नाही आहे, परंतु याच्या उत्तरच निघत नाही, कारण इकडून मोजता येते, इकडून मोजता येते, म्हणून पर्याय क्रमांक 3. 81, प्रश्न क्रमांक 120 143 168 195. इथं वर्ग दिलेला आहे, म्हणजे 11चा वर्ग 12चा वर्ग 13चा वर्ग असं करून तुम्हाला दिलेला 15चा वर्ग, इथं 14चा वर्ग, इथं 15चा वर्ग किती होणार? 225 वजा 1 म्हणजे किती होणार? 224. प्रश्न क्रमांक 82, AYBXCW आणि DV. मग ABCD, मग पुढे काय येणार? ई. ठीक आहे, मग याच्या पुढे जर का विचार करतो म्हटलं तर YXWV अगोदर काय येणार? यू, म्हणजे काय येणार? EV, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 83 जर इथं पाहिजे म्हटलं तर 8 यास 65, तर 9 यास किती? मग 8 8 64 प्लस 1 65,
9 9 81 प्लस 1 82 म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार 3. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84. तर प्रश्न क्रमांक 84 आपल्याला दिलेला आहे गटात न बसणारा पर्याय, गटाशी साम्य असणारा पर्याय निवडामध्ये. म्हणजे पहा इथं BFYU, त्यानंतर GKTP, त्यानंतर FJUQ. आता याचा संबंध पाहू आपण. तर इथं लक्ष द्या, बीच्या विरुद्ध वाय येते, एफच्या विरुद्ध यू येते, जीच्या विरुद्ध टी येते, केच्या विरुद्ध पी येते, म्हणजे केपी. एफच्या विरुद्ध यू येते, जेच्या विरुद्ध क्यू येते. पर्यायापैकी जर आपण विचार करतो म्हटलं इथं, तर काय दिलेलं आहे समजा DHWS, पहिला पर्याय दिलेला आहे AEZW, म्हणजे एच्या विरुद्ध झेड येते, ईच्या विरुद्ध डब्ल्यू येते, काय नाही ईच्या विरुद्ध डब्ल्यू येत नाही, आणि डब्ल्यूच्या विरुद्ध येत नाही. डब्ल्यूच्या विरुद्ध ईच्या विरुद्ध काय ते व्ही, आणि डब्ल्यूच्या विरुद्ध डी, म्हणजे पहिला होणार नाही. मग डीच्या विरुद्ध डब्ल्यू येते, डब्ल्यूच्या विरुद्ध डी येते, एचच्या विरुद्ध एस येते, एचच्या विरुद्ध एस येते, म्हणजे पर्याय क्रमांक येणार 2 DHWS. प्रश्न क्रमांक 85. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर इथं दिलेला आहे चोर, चोरची दिलेली आहे टोळी, तर खेळाडू बद्दल काय दिलेलं असन, तर पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे घोडका दिलेला आहे, घोडका. त्यानंतर संघ, त्यानंतर जथ्था, आणि त्यानंतर दिलेला आहे मंडळ. तर घोडका म्हणजे लोकांचा घोडका असते, संघ असते खेळाडूंचा, मंडळ असते महिलांची. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 86. साक्षीला 3 भाऊ आणि 5 बहिणी आहेत. तर साक्षीची बहीण सीमा असून तर सीमाला भावंड किती. मग आता साक्षी जे आहे, ह्या साक्षीला काय म्हणते, साक्षीला 3 भाऊ आहे आणि 5 बहिणी आहे. म्हणजे साक्षीला 3 भाऊ आणि 5 बहिणी, 5 आणि 3 टोटल किती झाले, 8 झाले. ठीक आहे. म्हणजे साक्षी एक वेगळी स्वतः. म्हणजे आता याच्यातली कोण म्हणते, मग सीमा कोण म्हणते, साक्षीची बहीण आहे. आता सीमा जे आहे, हे सीमा साक्षीची बहीण आहे, म्हणजे सीमा याच्यातलीच आहे, म्हणजे साक्षी याच्यात चालली जाणार, म्हणजे होणार किती पुन्हा 5 आणि 3 8च होणार, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 87 88 सोपी आहे. प्रश्न क्रमांक 89. प्रश्न क्रमांक 89 म्हणते 15 गुणिले 3 बरोबर दिलेला 27, 9 गुणिले 8 बरोबर दिलेला 55, 11 गुणिले 7 बरोबर 59, तर 12 गुणिले 5 बरोबर किती. मग इथं काय केलेलं आहे ना, 15 ते किती गुणाले 45, आणि 15 एकोडा गुणाकार एकोडा बेरीज 15 ते किती गुणाले 18, याच्यातला फरक जो आपण काढतो म्हटलं किती येणार 27. इथे तसं झालं, इथे तसं, म्हणजे 12 पंचे 60, 12 आणि 5 17, 60 म्हणून 17 गेले किती होणार 43. पर्याय क्रमांक 4. विधानांचा विचार करा. ए प्लस बी म्हणजे ए हा बीचा मुलगा आहे, म्हणजे प्लस म्हणजे चिन्ह दर्शवते मुलगा. त्यानंतर ए मायनस बी, ए हे बीची पत्नी आहे, ए मायनस बी म्हणजे काय दर्शवते, इथे या ठिकाणी पत्नी. तर पी अधिक आर, तर पी अधिक आर मायनस क्यूचा अर्थ काय, म्हणजे पहा इथं मायनसचा अर्थ काय, पत्नी, म्हणजे क्यूची पत्नी कोण झाली, आर, म्हणजे क्यूची पत्नी झाली या ठिकाणी आर, म्हणजे हा झाला पती. ठीक आहे. म्हणजे झाली पत्नी आणि हा झाला समजा पती. मग इथं पी म्हणजे दर्शवते मुलगा, म्हणजे पी म्हणजे मुलगा दर्शव, म्हणजे आरचा मुलगा, म्हणजे याचा सुद्धा काय झाला या ठिकाणी मुलगा झाला, म्हणजे काय येणार प्लस. तर क्यू हा पीचा मुलगा आहे, क्यू जो आहे पीचा मुलगा नाही आहे, पीचे हे वडील आहे. क्यू हे पीची पत्नी आहे, पीची पत्नी नाही आहे. तर क्यू हे आरची पत्नी आहे, क्यू हे पीचे वडील आहे, पीचे वडील कोण आहे, क्यू आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय बरोबर आहे, क्यू हे पीचे वडील आहे. 91. जर प्रश्न क्रमांक 91. जर डॉलर म्हणजे भागीला, ॲडेरेट म्हणजे गुन्हेला, हॅश म्हणजे वजा, तर 10 हॅश 5 ॲट $1 5. ठीक आहे. मग इथं पहा 10 हॅशच्या ठिकाणी काय दिलेलं आहे, हॅश म्हणजे वजा दिलेला आहे 5, ॲडेरेट म्हणजे दिलेला आहे गुन्हेला 1, आणि डॉलर म्हणजे दिलेला आहे भागेला 5. मग हे 10 वजा 5 गुणिले 1 म्हणजे 5 भागेला 5, 5 गुणिले 1 म्हणजे 10 मध्ये निघेल किती उरते 9. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 92. शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. शिरीष जो आहे, शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे, स्पंदनपेक्षा काय म्हणते उंच आहे. राजू चारूपेक्षा उंच आहे, तर राजू चारू दिलं नाही, म्हणजे आपण इकडे लिहू राजू जो आहे तो चारूपेक्षा उंच आहे, परंतु बालापेक्षा ठेंगणा. राजू हा चारूपेक्षा उंच आहे, परंतु बालापेक्षा ठेंगणा, म्हणजे इथं येणार बाला राजूपेक्षा उंच येणार. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे, स्पंदन हा आहे चारूपेक्षा ठेंगणा, म्हणजे इथं स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा येऊन आला, म्हणजे इथं काय येणार समजा चारू येऊ शकते, ठेंगणा
आहे चारू शिरीषपेक्षा उंच. चारू जो आहे तो शिरीषपेक्षा उंच, म्हणजे इथं कोण येणार, या ठिकाणी चारू येऊन जाणार, चारूच्या वर राजू येणार, राजूच्या वर कोण येणार, बाला येणार. तर सर्वात उंच कोण येते, सर्वात उंच कोण येणार, बाला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 93 मध्ये आपली आकृती दिलेली आहे. अशा प्रकारे आकृती दिलेली आहे. इथं समजा 10, इथं 4, 8, 2, त्यानंतर या ठिकाणी इथं मधात दिलेले आहे 13, 6, 9, 4, त्यानंतर या ठिकाणी म्हणतात या ठिकाणी दिलेलं आहे 4, 2, 2, त्यानंतर इथं कंसात इथं 10, 1, इथं 9 आणि 1, इथं काय येणार. मग इथं काय झालेलं आहे, याचा गुणाकार केला. 8 गुणिला 2 म्हणजे 16 आणि 16चा वर्गमूळ 4, याचं काही लेनदेन नाही ठेवलं. 9 चौक 36चा वर्गमूळ 6, बेजुनी 4चा वर्गमूळ 2, 9 1 9, 9चा वर्गमूळ किती झाला, 3. पर्याय क्रमांक 2. क्रमांक 94, 2 नाणी फेकली असता कमीत कमी हेड म्हणजे छापा. हेड म्हणजे काय म्हणते इथं, या ठिकाणी छापा. हेड म्हणजेच काय म्हणू आपण, छापा पडण्याची किती शक्यता आहे. मग 2 नाणे फेकले तर पहिले काय पडन, एक तर हेड पडन किंवा टेल पडन. ठीक आहे, किंवा हेड टेल पडन किंवा टेल आणि हेड पडन. म्हणजे शक्यता एकूण किती झाल्या आपल्याजवळ, 4 झाल्या. तर कमीत कमी काय म्हणते, एक हेड, कमीत कमी एक हेड म्हणजे जास्त दोन्ही चालते, म्हणजे 1 2 3, इथं तर येणार नाही, म्हणजे किती येणार, 3/4. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 95, एक्स वाय डॅश वाय डेक्स डॅश एक्स वाय एक्स एक्स डॅश एक्स वाय वाय एक्स डॅश एक्स. मग आता आपण याचे संख्यामधून गट पाहून घेऊ किती भरते. तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, 16 गट पडते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ आपण इथं 2 2 चे जर आपण या ठिकाणी जर गट पाडले तर समजा एक्स वाय, ठीक आहे, जर समजा इथं या ठिकाणी असा गट जर पाडतो म्हटलं, एक्स वाय वाय एक्स वाय एक्स वाय वाय एक्स वाय एक्स एक्स वाय एक्स वाय वाय एक्स वाय एक्स, बरोबर आहे. एक्स वाय एक्स वाय वाय एक्स वाय एक्स एक्स वाय एक्स वाय वाय एक्स वाय एक्स, म्हणजे काय येणार इथे एक्स वाय वाय वाय, म्हणजे पर्याय क्रमांक 4. क्रमांक 96 आपल्याला दिलेला इथं सोमवार म्हणजे दर्शवला आहे इथं या ठिकाणी शनिवार. तर चैत्र म्हणजे कोणता महिना असं दर्शवला आहे. मग आता सोमवार नंतर काय येणार, मंगळवार, मग येणार बुधवार, मग गुरुवार, शुक्रवार, मग काय येणार शनिवार. अशा प्रकारे आपण 1 2 3 4 5 दिवस समोर गेलो, म्हणजे ते महिना समोर झाला गमन. चैत्र नंतर तुम्हाला महिने पाठ पाहिजे मराठी. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि इथं कोणतं येणार भाद्रपद. म्हणजे 1 2 3 4 आणि 1 5, म्हणजे कोणतं, पर्याय क्रमांक 2 1 भाद्रपद. प्रश्न क्रमांक 97 सोबतची आकृती त्रिकोण दर्शवा म्हणते. मग आपण त्रिकोण पाहू. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला काय दिलेला आहे, त्रिकोण दिलेला आहे. मग पहा, मग इथं समजा आपण क्रमांक देतो म्हटलं 1 2 6 5 3 7 4, समजा अशा आपण क्रमांक देऊन टाकले. मग सगळ्यात पहिले पाहू आपण. सगळ्यात पहिले हा 1 त्रिकोण, मग 2, मग नंतर किती येणार 6 नंबर येणार, त्यानंतर 5 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर, 7 नंबर त्रिकोण येणार. म्हणजे हे टोटल त्रिकोण किती झाले, 1 2 3 4 5 6 झाले हे. त्यानंतर पाहायचं संयुक्त त्रिकोण कोणता बनते, पाहायचं संयुक्त त्रिकोण बनणार. संयुक्त म्हणजे दोन्ही मिळून, पहा 2 आणि 1 मिळून म्हणजे किती झाले, 1 आणि 2 मिळून. त्यानंतर कोणता बनते, त्यानंतर पहा हा बनते 5 आणि 3 मिळून. त्यानंतर 3 आणि 4 मिळून. त्यानंतर 1 आणि 7 मिळून. ठीक आहे, त्यानंतर 1 7 आणि 4 मिळून, 1 7 आणि 4 मिळून. त्यानंतर हा एक असा त्रिकोण बनून आला, लक्षात घ्या, 6 5 आणि 3 मिळून, 6 5 आणि 3 मिळून. त्यानंतर हा एक पूर्ण असा जर त्रिकोण बनते, 2 6 5 3 मिळून, 2 6 5 3 मिळून. टोटल बाकी झाले 6 7 8 9 10 11 12 13, म्हणजे एकूण त्रिकोण किती बनणार 13, म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 98 हे आरशातील प्रतिमा आहे, पाण्यातील प्रतिमा. प्रश्न क्रमांक 100 उत्तर गोलार्ध दिलेला आपल्याला. उत्तर गोलार्धात काय दिलेलं आपल्याला, या ठिकाणी भारत दिलेला आहे. तर दक्षिण गोलार्धात कोणता देश येते, तर रशिया दिलेला आहे ऑप्शनमध्ये. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दिलेला आहे, ऑस्ट्रेलिया. त्यानंतर इजिप्त आणि काय दिलेलं आहे, जापान. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे का ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात येते.